तर हे गाईज तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपली सकाळची सुरुवात झाली आहे आणि हा बघा बारका पैलवान असा मध्ये मध्ये करते आणि स्वामींच्या पाया पडून आपण निघलो आहोत मामाच्या गावाला जायला. आणि डमीची अवस्था बघा. आणि आपला वेदू आणि दादू बघा दोघे सारखेच दिसतात ते लगभग काय फरक नाही वाटत आहे त्यांच्यामध्ये. आणि आपण निघले गावाला जायला आणि मी तुम्हाला आमच्या इथलं विठ्ठल बन दाखवतो. हे आमच्या बनामध्ये आहे मंदिर, विठ्ठलांचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण असतं इथं. आणि आता आपण मामाच्या गावाला पोचलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आजोबा कसे करतात ते. आपले बाबा आहे ते आणि गाडीमध्ये बघा पप्पासुद्धा कसे करतात ते. कसे आहेत आपले पप्पा असे करतात ते पप्पा. तर आपण निघायची तयारी करत होतो आणि तेवढ्यात मी बघितलं की आपल्या किट्ट्याला पिल्लं झालेली आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर बेबीज झालेले आहेत. हे 2-3 दिवसाचेच बेबी आहेत. आणि हे बघा कोपऱ्यात कसं पडलं एकटंच निवांत झोपले, टेन्शन नाही काय नाही. मग तिथून निघलो आपण आणि मिसळपाव खायला थांबलो. तर पाव तर खूप वेगळे होते इथले, असं वाटत होतं बोरून टाईप असतात. आणि हे बघा आपल्या मामाची मुलगी, आपल्या मामाला मुलगी झाली आहे गाईज, त्यासाठी एक लाईक करा तुम्ही. आणि तिथून आम्ही निघलो मामाच्या गावाला जायला दुसऱ्यावाल्या. आणि तिथं पोचून आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या, परत आलो हॉस्पिटलमध्ये बाळाला भेटायला. आणि 5 वाजता काहीतरी आम्ही निघालो. आणि इथलं मार्केट बघू शकता तुम्ही, हे फलटणमधलं मार्केट आहे, फलटणमधलं. आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही थोडं लवकर निघायचा विचार केला, कारण 5-5:30 नंतर ह्या रोडला खूप ट्रॅफिक होतं आणि गाडी निघायचे चान्सेस खूप लेट होतं जातं. जसं ट्रॅफिक वाढत जाईल तसा टाईमसुद्धा जास्त लागत जातो. त्याच्यामुळे आम्ही 10-15 मिनटं लवकरच निघालो. आणि तुम्ही तरकारीवाले लोक बघू शकता, बाजारवाले कसे बाजाराला बसले ते. आणि इथून निघलो आम्ही डायरेक्ट घरी पोचलो मामाच्या. तिथून जेवण वगैरे करून बाबांना आजीला बोललं बाय बाय. आणि माझा मामाचा मुलगा बघा बनेलवरच फिरतो आहे. आणि हा बघू शकता तुम्ही, हा तुम्हाला गेस करायचा आहे गाईस कोणता घाट आहे. आणि ही लाईटिंग दाखवण्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. गाडीमधून एवढा नीट नाही आला कारमधून व्हिडिओ, बट तुम्हाला दिसू शकतं पहिल्या या ठिकाणी काहीच लाईट नव्हते, आता भरपूर लाईट आलेल्या आहेत. आणि घरी आल्यानंतर माझा एक फ्रेंड मला पिकअप करायला आला होता. तो बोलला इथंच जाऊन यायचं भाई. आणि इथेच बोलून त्याने मला आणलं 30 किलोमीटर. आणि भरपूर दिवस झाले ते गाईज आपले व्लॉग्स नव्हते येत, खूप काम असल्यामुळे टाईम नव्हता भेटत. पण आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर मिनी व्लॉग्स येणार आहेत आणि मोठे व्लॉगसुद्धा मी अपलोड करणार आहे. सो तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, कंटिन्यू व्लॉग्स अपलोड करणार आहे. आणि जर तुम्हाला हा बेबीचा मिनी व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्या तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. थँक्यू.